मी काय ठरलं उपोषण सोडायचं का? मराठा आरक्षणाच्या रखडलेल्या प्रक्रियेला गती देण्यासाठी 30 मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. गेल्या 10 महिन्यांपासून सरकारनं दिलेल्या काही महत्त्वाच्या आश्वासनांची पूर्तता न केल्यानं अखेर त्यांनी हे पाऊल उचललंय. रणरणत्या उन्हात अंतरवाली सराटी येथे सकाळी 10 वाजता हे उपोषण सुरू झालं. उन्हाचा पारा चढलेला असताना आणि इथं पाणी नाही, तोंड सुकलं माझं अशी परिस्थिती असतानाही जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीनं आंदोलनस्थळी धाव घेतली. सुरुवातीला झालेल्या चर्चेत जरांगे पाटील यांचे पूर्ण समाधान झाले नाही आणि त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. मात्र रात्री पुन्हा एकदा विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी उच्च पातळीवर चर्चा करून मध्यस्थी शिष्टाई केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट चर्चा करून सरकारनं काही मागण्या युद्ध पातळीवर मान्य केल्या, तर काही कायदेशीर बाबींसाठी कालावधी वाढवून घेतला. अखेर समाजाच्या संमतीनं जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घेतलं. या संपूर्ण आंदोलनातून नेमकं काय साध्य झालं आणि सरकारनं कोणत्या मुद्द्यांवर ठोस पावलं उचलण्याचं मान्य केलं याचा सविस्तर आढावा पाहूया त्या रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. मी काय ठरलं उपोषण सोडायचं का? मराठा समाजाला उर्वरित कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सरकारनं पूर्णपणे मान्य केलं असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाच्या शोधण्यात आलेल्या तब्बल 58 लाख कुणबी नोंदणी देण्यास सरकार तयार आहे. जर कोणत्याही महसूल अधिकाऱ्यानं यात दिरंगाई केली किंवा नोंदी दिल्या नाहीत तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर थेट गुन्हा दाखल करून त्याचं निलंबन केलं जाईल. या कडक नियमामुळे अधिकारी आता घाबरून तरी काम करतील असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळावीत ही प्रमुख मागणी होती. यावर आता एक विशेष SOP तयार केली जाणार आहे, ज्याला मराठा समाजाच्या अभ्यासकांनी मान्यता दिली आहे, ज्यामुळे हैदराबाद गॅझेटचा प्रश्न आता पूर्णपणे मिटलाय. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी विभागीय आयुक्तांवर सोपवण्यात आली. 15 दिवसात समिती नेमून याचा अहवाल दिला जाईल. राज्यात मराठा आणि कुणबी समाजासाठी एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे. या मंत्रालयासाठी 1 महिन्याची गरज नव्हती, पण प्रशासकीय रचनेसाठी सरकारनं हा वेळ मागितला असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. आंदोलनादरम्यान सातारा संस्थान गॅझेट तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सरकारनं घाईघाईनं निर्णय घेण्यास तांत्रिक अडचण दर्शवली आहे. जर हा निर्णय विचारपूर्वक आणि पूर्ण कायदेशीर अभ्यासाशिवाय घेतला तर त्याला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. तो अध्यादेश कोर्टात टिकणार नाही असं सरकारनं सांगितलंय. ही कायदेशीर बाजू लक्षात घेऊन परत सरकारनं आपल्या महिनाभर थांबायला सांगू नये म्हणून समाजानं विचारपूर्वक 1 महिना थांबण्याचा निर्णय घेतलाय. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेचा काळ जवळ येत असल्यानं विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून जरांगे पाटील यांनी थेट विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्याकडून जाहीर शब्दच घेतला. ज्या मराठा विद्यार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत त्यांना प्रवेशासाठी तातडीनं जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे. यात कोणती अडवणूक झाली तर आम्ही तुम्हाला दोघांना सारखा फोन करत राहणार आणि सोडणार नाही अशी तंबी जरांगे पाटील यांनी दिली. यावर जात पडताळणी संदर्भात ठोस निर्णय घेण्याचे सरकारनं मान्य केलंय. अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीमाराचा संदर्भ देत जर आमच्या निष्पाप पोरांवरील गुन्हे मागे घेतले नाही तर ज्या 150हून अधिक पोलिसांनी आम्हाला विनाकारण मारलंय त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावे लागतील अशी भूमिका जरांगेंनी मांडली. मराठा आरक्षण लढ्यात ज्या बांधवांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल. पुरावे नसताना मराठा तरुणांवर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते टप्प्याटप्प्यानं मागे घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलं. या व्यतिरिक्त गृह चौकशी आणि EWS आरक्षणाचा अभ्यास करणाऱ्या न्यायमूर्ती समितीला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी नवीन मार्गदर्शक सूचना काढण्यात येणार आहेत. अवघ्या 1 दिवसाच्या रणरणत्या उन्हातील आंदोलनानं मोठी कोंडी फोडली आहे. 8 दिवसांचं काम 1 दिवसात झालंय असं म्हणत जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनं या सर्व मागण्यांच्या आदेशाचा अधिकृत मसुदा सरकार जाहीर करणार आहे. सरकारनं दिलेल्या या शब्दाचा आदर करत आणि मुंबई आंदोलनाप्रमाणे शांततेचा मार्ग राखत मराठा समाजानं सरकारच्या या नवीन सूचनांचा पाठिंबा देण्याचं आणि तुर्तास आंदोलन स्थगित करण्याचं जाहीर केलं. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.